कर्नाळ येथे शाळेतून मुलींना घरी घेऊन रस्त्याने चालत जात असताना उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा जॉईंट तुटून मागील उसाची ट्रॉली या तरुणाच्या अंगावरून गेली। यात त्याचा जागीच मृत्यू झाला। अभिजित निवृत्ती पाटील वय 42 राहणार कर्नाळ असे मृताचे नाव आहे। या प्रकरणी ज्ञानेश्वर महादेव पाटील वय 35 राहणार कर्नाळ यांनी फिर्याद दाखल केली असून ट्रॅक्टर चालकावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा अपघात बुधवारी दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास झाला। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिजित पाटील हे कुटुंबियांसह कर्नाळमध्ये राहत होते। बुधवारी सायंकाळी ते मुलीला शाळेतून आणण्यासाठी गेले। शाळेतून त्यांची मुलगी आणि तिच्या 2 मैत्रिणींना घेऊन ते चालत घरी निघाले होते। त्यांच्या बाजूनेच आणखीन एक लहान मुलगी चालत जात होती। यावेळी कर्नाळहून सांगली रस्त्यावर मगदुम वस्तीजवळ ते येताच एक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊस भरून निघाला होता। यावेळी दोन्ही ट्रॉल्यांमधील जॉईंट तुटला आणि एक ट्रॉली ट्रॅक्टरसोबत पुढे गेली, तर मागील ट्रॉली अभिजित आणि त्यांच्या मुलीच्या दिशेने आली। प्रसंगावधान राखून अभिजित यांनी मुलींना बाजूला ढकलून दिले आणि त्याचवेळी ट्रॉलीचे चाक अभिजित यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। मुलीचे दप्तर डब्याची पिशवी अभिजित यांच्या हातातच होती। या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर रात्री 8 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अभिजित यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 2 मुली, भाऊ असा परिवार आहे।